विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट आहे। आता महाडीबीटी स्कॉलरशिप अर्ज प्रक्रिया पूर्णपणे बदलणार आहे। फॉर्म कमी, कागदपत्रे कमी आणि स्कॉलरशिप थेट बँक खात्यात। महाराष्ट्र शासनाने महाशिष्यवृत्ती नावाची नवीन महाडीबीटी 2.0 प्रणाली लागू करण्याचा मोठा GR काढला आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नेमकं काय बदललं, कोणाला फायदा होणार आणि विद्यार्थ्यांनी आता काय करायचं। तर महाराष्ट्र शासनाने 25 मे 2026 रोजी विविध विभागांसाठी नवीन शासन निर्णय जारी केला आहे। या GR मध्ये महाडीबीटी पोर्टलवर महाशिष्यवृत्ती नावाची नवीन इंटिग्रेटेड सिस्टम लागू करण्यात आली आहे। तर ही प्रणाली उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कृषी विद्यापीठ विभाग, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग, कौशल्य रोजगार व ITI विभाग या विभागांच्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजनांसाठी लागू होणार आहे। तर महाशिष्यवृत्ती म्हणजे काय? तर आतापर्यंत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळे फॉर्म भरावे लागत होते, पण आता सर्व योजना एका डिजिटल पोर्टलवर मिळणार। एकाच माहितीवर आधारित पात्र योजना दिसणार, अर्ज प्रक्रिया अधिक सोपी होणार। शासनाने गव्हर्नन्स प्रोसेस री-इंजिनिअरिंग म्हणजेच संपूर्ण प्रक्रिया सुधारणा केली आहे। तर विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठे बदल पाहूया। तर नंबर 1, फॉर्ममधील माहिती निम्मी कमी। पूर्वी स्कॉलरशिप अर्जात 130 पेक्षा जास्त फील्ड्स भरावी लागत होती, आता ही संख्या फक्त 65 पर्यंत कमी करण्यात आली आहे। म्हणजे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार आणि फॉर्म भरणे खूप सोपे होणार। नंतर नंबर 2, कागदपत्रे ॲटो फॅच होणार। तर आता आधार, CET सेल, डिजी लॉकर आणि इतर सरकारी डेटाबेसमधून माहिती ॲटो फॅच केली जाणार आहे। यामुळे वारंवार डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार नाहीत, चुकीची माहिती कमी होईल आणि व्हेरिफिकेशन जलद होईल। नंतर नंबर 3, स्कॉलरशिप स्टेटस लाईव्ह पाहता येणार। विद्यार्थी आपल्या अर्जाची स्थिती ऑनलाईन ट्रॅक करू शकतील। म्हणजे आता अर्ज कुठे अडकला हे समजण्यासाठी कॉलेजमध्ये फेऱ्या माराव्या लागणार नाही। आणि नंबर 4, स्कॉलरशिप थेट बँकेत। स्कॉलरशिपची रक्कम आधार लिंक असलेल्या बँक खात्यात डायरेक्ट ऑनलाईन जमा होणार आहे। नंतर रिन्युअल प्रक्रिया खूप सोपी। तर रिन्युअल ॲप्लिकेशन आता प्री फिल्ड असणार आहे, म्हणजे मागील वर्षाची माहिती आधीपासून भरलेली असेल, फक्त बदललेली माहिती अपडेट करावी लागेल। नंतर इन्कम सर्टिफिकेट बाबत मोठा दिलासा। तर उत्पन्न आधारित योजनांसाठी पहिल्या वर्षी दिलेले इन्कम सर्टिफिकेट संपूर्ण कोर्स कालावधीसाठी वैध राहू शकते। दरवर्षी नवीन इन्कम सर्टिफिकेट काढण्याचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। नंतर व्हेरिफिकेशन प्रोसेस कमी। तर पूर्वी स्कॉलरशिप अर्जाला 4 लेवल व्हेरिफिकेशन होत होते, आता सरासरी 2 स्तरांपर्यंत व्हेरिफिकेशन मर्यादित करण्यात आली आहे। यामुळे मंजुरी जलद, स्कॉलरशिप लवकर आणि डिले कमी। तर कोणत्या योजना लागू? तर उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सर्व पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना लागू। नंतर कृषी विद्यापीठ, कृषी विद्यापीठातील सर्व योजना लागू। नंतर पशुसंवर्धन विभाग, राजर्षी छत्रपती शाहू महाराज EBC योजना आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना। नंतर ITI आणि स्किल विभाग, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, दरमहा ₹500 विद्यावेतन योजना। नंतर महत्त्वाची अट, तर एक विद्यार्थी एकाच प्रकारच्या 2 स्कॉलरशिप योजनांचा लाभ एकाच वेळी घेऊ शकणार नाही। तर अर्ज प्रक्रिया आणि युजर मॅन्युअल महाडीबीटी 2.0 पोर्टलवर उपलब्ध आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल। तर मित्रांनो, महाडीबीटी 2.0 मधील महाशिष्यवृत्ती प्रणालीमुळे विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप प्रक्रिया आता अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक होणार आहे। फॉर्म कमी, डॉक्युमेंट्स कमी, व्हेरिफिकेशन कमी आणि स्कॉलरशिप थेट खात्यात। तुम्हाला या नवीन प्रणालीबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता। आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।